हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज मी खारी शंकरपाळी बनवणार आहे. तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघा. इथे मी मैदा घेतला आहे, हे मीठ आहे, हे जिरं आहे, हे कस्तुरी मेथी आहे, हे फ्लॅक्स सीड्स आहे आणि ओवा आहे. हे थोडं बेसनाचं पीठ घेतलं आहे आणि मोहन करण्यासाठी मी घी घेतलं आहे आणि आपण ह्यामध्ये थोडीशी साखरसुद्धा टाकणार आहोत. तर आता आपण पुढे रेसिपी बघूया. पण आता इथे पॅन तापत ठेवलं आहे, त्यामध्ये आहे ना आपण हे जिरं टाकणार आहे, ओवा आणि फ्लॅक्सीड टाकणार आहे आणि हे आपण भाजून घेऊया चांगलं. आता आपण आहे ना एका बाउलमध्ये मैदा घेऊया. तर आता भाजलेलं जिरं, ओवा आणि फ्लॅक्स सीड्स आपण ह्यामध्ये टाकूया. यामध्ये आता कस्तुरी मेथी टाकूया आणि हे मीठ सुद्धा टाकूया आणि हे बेसनाचं पीठ घेतलंय ते सुद्धा टाकूया. ह्यामध्ये आता आपण थोडीशीच पिठी साखर टाकूया. आता हे आपण तूप गरम करून घेऊया. आता आपलं तूप गरम झालेलं आहे, ते आपण ह्याच्यामध्ये टाकूया. आता हे ना आपण हे एकजीव करून घेऊया पहिला. म्हणजे हे पिठाचं मोहन आहे ना, हे सर्व पिठातलं ते एकजीव करून घेऊया. गरम आहे, थोडं सांभाळून करा. हे बघा, आता आहे ना आपलं सर्व हे एकजीव करून झालंय. हे बघा, असा गोळा सुद्धा बनतोय. हे बघा, आता आपण आहे ना ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकूया आणि पीठ मळून घेऊया. जास्त सॉफ्ट नाही बनवायचं आहे. आता पीठ आहे ना आपलं चांगलं मळून झालेलं आहे. हे बघा, असं मळलं गेलं पाहिजे. आता आहे ना आपण हा गोळा बनवून घेतलेला आहे, तो आता इथे ठेवूया आणि आहे ना त्याला लाटून घेऊया. ह्याला आहे ना पातळ लाटून घ्यायला लागेल पूर्ण. जितका स्ट्रेच होईल तितका स्ट्रेच करून घ्या. ही खारी शंकरपाळी आहे ना, म्हणून थोडं आपल्याला पातळच लाटायला लागेल. आता आहे ना पोळीला आपण आहे ना फोकने ठोचे मारून घेऊया, जेणेकरून शंकरपाळी आहे ना फुगली नाही पाहिजे. आता आपण आहे ना कट करून घेऊया. आता आपल्याला या सर्व शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. आता आपण त्या फ्राय करून घेऊया.
आता आहे ना ह्याचा कलर बघा पूर्ण चेंज होत चाललाय. थोडंसं असं गोल्डन कलर आला ना तर आपण हे काढून घेऊया. हे बघा. तर आहे ना आता खाऱ्या शंकरपाळ्या सुद्धा रेडी झाल्या आहेत. जर तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.